कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यातनं तब्बल 58 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदात जी बैलजोडी पार करेल त्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोळगावच्या गुणाजी बाळू धडाम यांच्या बैलजोडीनं 16 सेकंद 34 पॉइंट्समध्ये शर्यत पूर्ण केली। या स्पर्धेत तब्बल 15 बैलजोड्यांना मानधन देत त्यांचा गौरव करण्यात आला। जलसंपदा विभागाकडून कोल्हापूर पालिकेचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याचं समजतंय। थकीत बिलांमुळे पाणी उपसा करणारे अनेक पंपिंग स्टेशन सील करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर पालिकेवर आता नामुष्कीची वेळ आलेली आहे। पाटबंधारे विभागाचं तब्बल 166 कोटी रुपये थकीत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे थकीत रक्कम भरल्याशिवाय सील काढणार नाही अशी पाटबंधारे विभागानं भूमिका घेतलेली आहे। नागदेववाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि काळंबावाडी इथल्या उपसा केंद्रांवर पाटबंधारे विभागानं कारवाई करत सील ठोकलंय। माझ्याकडे कोल्हापूर महानगरपालिका जे पाणी उचलते त्याचं बिल देणे ही जबाबदारी आहे, वसूल करणं हे आमचं कर्तव्य आहे। तर आता आम्ही पहिल्यांदा बालिंगा पंप हाऊस बंद केलेला आहे, सील केलेला आहे, पाणी पुरवठा बंद केलेला आहे। आता आम्ही नागदेववाडीचं पंप हाऊस बंद केलेलं आहे आणि पाणी पुरवठा बंद केल्यामुळे आता मला वाटते शिंगणापूरचं एकच राहिलं ते पण बंद करणार आहोत आणि दूधगंगा जलाशयाला पण अशीच कारवाई सुरू आहे आमची। एकूण 165 कोटी इतकी पाणीपट्टी थकीत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।